नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं ओम कोचिंग क्लासेस घाटंजी येथे स्वागत करतो. तर बघा, आपण मागील लेक्चरमध्ये अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनबद्दल आपण बरेच काही गोष्टी शिकल्या. ओके, म्हणजे सुरुवातीला अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी जो काही टॉर्क नावाचा कॉन्सेप्ट लागतो तो कॉन्सेप्ट शिकलो आपण. ओके, त्यानंतर बेटा डिफरन्शियल इक्वेशन शिकलो अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनबद्दल. ओके, तर बघा, एक आता आपण टाईम पिरियड आहे की नाही, जसं आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी पण आपण टाईम पिरियड फाइंड आउट केला होता, तर तसंच आपल्याला अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी पण टाईम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. बघा, सेम रिलेशन आहे, काहीच फरक नाही राहणार जास्त. बघा, तो क्वेश्चन म्हणजे कशा प्रकारे स्टेट बोर्डला आपल्याला विचारू शकतो. बघा, स्टेट द एक्सप्रेशन ऑफ टाईम पिरियड, स्टेट द expression of a time period of angular simple harmonic motion. ठीक आहे. बघा, याचं सोल्युशन काही मोठी गोष्ट नाही आहे. याचं सोल्युशन म्हणजे बघा, टाइम पिरियड of angular simple harmonic motion is given by, बघा, t equals to 2 pi by ओमेगा. हा कॉन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे की नाही. जेव्हा सर्वप्रथम आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनचा फॉर्म्युला जेव्हा टाईम पिरियड केला तेव्हा हाच फॉर्म्युला यूज केला. फक्त तिथे एक रिलेशन यूज केलं की ओमेगा स्क्वेअर दॅट इज नथिंग बट द स्क्वेअर ऑफ अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द ॲसेलरेशन. आहे की नाही. तिथं लिनियर ॲसेलरेशन होतं आणि पर युनिट डिस्प्लेसमेंट होतं यल होत आहे. हे तर लक्षात बेटा. तर इथं काय ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू राहायला पाहिजे. बघा, अँग्युलर ॲसेलरेशन आणि हा काय बेटा लिनियर डिस्प्लेसमेंट, तर इथं काय पाहिजे रे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथं लक्षात बेटा. हा फॉर्म्युला आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी यूज केला होता. हा आपण कशासाठी यूज करूया, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. तर इथूनच बघा, ओमेगा इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ अल्फा बाय थीटा लिहिता येते मला. ठीक आहे. देअरफॉर टी इक्वल्स टू 2 पाय बाय ओमेगा. ओमेगाच्या जागी काय, स्क्वेअर रूट ऑफ अल्फा बाय थीटा. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. तर बघा, आपण एका काल नाही का आपल्या जेव्हा आपण डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट केलं तेव्हा एक बेटा परत शेवटी त्या म्हणजे क्वेश्चनच्या आपण बघा अल्फा इक्वल्स टू मायनस ऑफ सी थीटा डिवायडेड बाय आय हा इक्वेशन फाइंड आउट केला होता. ओके, तर बघा, आता तुम्ही बघू शकता तुमच्या टाईम पिरियडमध्ये इथे या इक्वेशन 1मध्ये अल्फा आहे. तर अल्फाच्या जागी तुम्ही मायनस सी बाय थीटा पुट करा. ओके, आता ही निगेटिव्ह साईन इंडिकेट काय करते रे, जस्ट अपोजिट डायरेक्शन. ओके, म्हणजे इन बिटवीन द अँग्युलर ॲसेलरेशन अँड द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, तर आपण काय करू, अल्फाचं फक्त मॅग्निट्यूड घेऊया. म्हणजे अल्फा इक्वल्स टू सी थीटा डिवायडेड बाय यू. ओके, दिस इज मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर ॲसेलरेशन. आपण काय घेतलं, फक्त मॅग्निट्यूड घेता. आपल्याला डायरेक्शनशी काही घेणं देणार नाही. टाईम पिरियडमध्ये आपल्याला डायरेक्शनशी काही घेणं देणं नाही. देअरफॉर टी इक्वल्स टू 2 पाय बघा स्क्वेअर रूट ऑफ अल्फा. अल्फाच्या ठिकाणी सी थीटा डिवायडेड बाय आय. ओके, डिवायडेड बाय थीटा. ओके, आता बघा, थीटा गेट कॅन्सल होते. 2 पाय डिवायडेड बाय, ठीक आहे नाही, स्क्वेअर रूट ऑफ सी थीटा. ओके, इंटू आय इंटू थीटा. आहे की नाही. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे. ए डिवायडेड बाय बी डिवायडेड बाय सी. ह्याला कसं लिहू शकतो आपण, ए डिवायडेड बाय बी इंटू सी. येतं आहे म्हणजे आय इंटू थीटा. थीटा गेट कॅन्सल. वॉट रिमेन्स 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ सी बाय आय, किंवा याला असं लिहून टाका 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ आय बाय सी. ओके, देअरफॉर टाईम पिरियड टी इक्वल्स टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ आय बाय सी. दिस इज द टाईम पिरियड फॉर द अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. इथं लक्षात बेटा, काही मोठी गोष्ट नाही केली. आपल्याला सुरुवातीला तो फॉर्म्युला माहीत होता, टी इक्वल्स टू 2 पाय बाय ओमेगा. ठीक आहे नाही. टाईम पिरियड म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट
हे तुम्हाला पहिलेच कळलेलं की जेव्हा आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन चा टाइम पिरियड फाइंड आउट केला तेव्हा टी इक्वल्स टू 2π/ω माहीत होतं. बस त्यामध्ये मग आपण काय केलं, ओमेगाच्या जागी व्हॅल्यू पुट केली आणि त्यानंतर मग मागील लेक्चरमध्ये जो काय आपण मागील डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट केला होता त्या क्वेश्चनमध्ये अल्फा इक्वल्स टू -c/i तुम्हाला मी फाइंड आउट करून दिलेला आहे. ओके, आणि आपल्याला फक्त तो जो काय अँग्युलर ॲक्सलरेशन आहे तो फक्त त्याचा मॅग्निट्यूड घ्यायचा आहे. टाईम पिरियडमध्ये आपल्याला त्यांचा कोणत्याच डायरेक्शनचा उपयोग नाही आहे. ओके, तर बघा अशा प्रकारे ह्या अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनचा कॉन्सेप्ट झाला. सरते शेवटी अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनची एक डेफिनेशन लिहून घेऊया आणि नवीन कॉन्सेप्टकडे वळूया. तर बघा डेफिनेशन काय राहायला पाहिजे. क्वेश्चन बघा, डिफाईन अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. बघा याचं सोल्युशन. अँग्युलर simple harmonic motion is defined as the oscillatory motion of a body in which the torque for angular acceleration is directly proportional to the angular displacement. And its directions opposite, है कि नहीं, and its direction opposite to that of angular displacement. अतिशय सोपं. बघा या स्टेटमेंटचं मी डायरेक्ट मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहितो. जो काही टॉर्क डेव्हलप झाला, ओके, तो जो काही मेटॅलिक डिस्क होता, तो मेटॅलिक डिस्क ट्विस्ट केल्यामुळे जो काही टॉर्क डेव्हलप झाला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल होता कशाला बेटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंटला. ओके, आणि हे निगेटिव्ह साईन काय, अपोजिट डायरेक्शन, किंवा तुम्ही प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट काढून -sin/θ. झालं. हीच अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनची काय झाली रे बाबा, डेफिनेशन, जी मॅथमॅटिकल स्वरूपात लिहिली आपण. काही मोठी गोष्ट नव्हती. ठीक आहे. बघा बेटा, आता आपल्याला सपोज कन्सिडर करा की आपल्याला सपोज मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे. बघा कसा क्वेश्चन राहणार आहे. बघा मॅग्नेटिक फील्ड दिली आहे आणि ती वरच्या डायरेक्शन आहे. ओके, मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आपण कन्सिडर केली, ती वरच्या डायरेक्शनला आहे का. सुरुवातीला आपण काय घेतलं, एक बेटा बार मॅग्नेट घेतला. ओके, बार मॅग्नेट घेतला. बघा त्याचं नॉर्थ पोल इकडे होता, साऊथ पोल इकडे होता. ओके, हे बी म्हणजे बेटा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. बी म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. ओके, सुरुवातीला काय होता बेटा, जो काही बार मॅग्नेट होता तो मॅग्नेटिक फील्डला पॅरलल होता. पॅरलल होता. ओके, नंतर काय केलं बेटा, मग आपण त्या बार मॅग्नेटला आपल्याला आता ट्विस्ट करावं लागणार आहे. बघा त्या बार मॅग्नेटला मी त्या मॅग्नेटिक फील्डसोबत पॅरलल न ठेवता मी काय केलं, त्या बार मॅग्नेटला या डायरेक्शनने घेतलं. ओके, म्हणजे बघा असा तो ठेवण्यात आला होता, आहे की नाही. मग काय केलं मी, या थिटा या अँगलने त्याला काय केलं बेटा, असं डिस्प्लेस केलं, ट्विस्ट केलं थोडंफार. ओके, तर बघा ही बार मॅग्नेटची लेंथ झाली, लेंथ 2L कन्सिडर करून घ्या. ओके, हा परत नॉर्थ पोल झाला. ओके, हा परत साऊथ पोल झाला. तर बघा बेटा ट्विस्ट केल्यामुळे काय होतं बेटा, तो व्हायब्रेशन्स परफॉर्म करायला लागतो. परफॉर्म करायला लागतो बेटा, इट स्टार्ट
start to performs vibrations, and vibrations are nothing but oscillations. Vibrations म्हणजे काय रे बेटा, टू फ्रो मोशन आहे की नाही. व्हायब्रेशन्स म्हणजे काय, टू फ्रो मोशन. ओके, व्हायब्रेशन्स नथिंग बट टू फ्रो मोशन म्हणा किंवा ऑसोलेशन्स म्हणा, ठीक आहे नाही. तो ऑसोलेशन परफॉर्म करायला लागतो बेटा. कसे ऑसोलेशन बघा, असा पुढे जातो, ओके, असा मागे येतो. इथं लक्षात बेटा, पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे, इथं लक्षात बेटा. तर हा कॉन्सेप्ट आहे बेटा, असा हा कॉन्सेप्ट आहे. ओके, आणि या कॉन्सेप्टसाठी आपल्याला काय काढायचं बेटा, टाईम पिरियड आहे की नाही. तो व्हायब्रेशन्स परफॉर्म करायला लागला म्हणजे तो ऑसोलेशन्स. आता बघा बेटा, हे पण कसं ऑसोलेशन राहणार आहे, अँग्युलर, आहे की नाही. तो कसा बेटा, सर्क्युलर पाथ ट्रेस करत आहे ना, आहे की नाही. तो परफॉर्म करत आहे म्हणजे कोणता पाथ ट्रेस करत आहे बघा. बघा असा जाणार ना तो, आहे की नाही. म्हणजे जर पूर्ण जर आपण सर्कल जर ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला, ओके, तर सर्क्युलर मोशन, त्याचा जो काही वे आहे, त्याचा जो काही पाथ आहे, तो सर्क्युलर आर्क डेव्हलप करत आहे. ओके, त्याच्या व्हायब्रेशन्समुळे तो काय करत आहे बेटा, सर्क्युलर आर्क. आणि सर्क्युलर आर्क बेटा कोणाचा बेटा सेगमेंट आहे बेटा, सर्कलचा, ठीक आहे. जो काही सर्क्युलर आर्क राहते तो कोणाचा सेगमेंट राहते, सर्कलचा. म्हणून हा जो काही बार मॅग्नेट आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जो काही प्लेस केला आहे, काहीतरी अँगलने त्याला काय केलं आपण, ट्विस्ट केलं, ओके, किंवा डिस्प्लेस केलं. तर त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स क्रिएट झाले, आणि दॅट व्हायब्रेशन्स आर नथिंग बट ऑसोलेशन्स. आणि त्या ऑसोलेशन्समध्ये काय झालं बेटा, त्या ऑसोलेशनचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं, टाईम पिरियड. तो अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करता आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काढायचं, टाईम पिरियड. ओके, परंतु बघा बेटा, आता हा आपण फिजिक्सचा पहिला पार्ट शिकवता आहे. याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला 7 युनिट शिकायचे आहे. इथे लक्षात बेटा, याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 7 युनिट शिकायचं आहे. आणि दुसरा जो फिजिक्सचा पार्ट आहे त्याच्यात आपल्याला 10 ते 12 युनिट्स कव्हर करायचे आहे. तर त्याच्यात मॅग्नेटोस्टॅटिक नावाचा आपल्याला स्पेशल चॅप्टर आहे. तर त्या चॅप्टरमध्ये आपल्याला या मॅग्नेटिक संबंधित भरपूर काही डिटेल आहे. ओके, त्याच्यामुळे काही गोष्टी या एक्झाम्पलसाठी तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागणार आहे. परंतु जेव्हा आपला तो पेपर स्टार्ट होईल आणि त्यामधला जेव्हा मॅग्नेटोस्टॅटिक स्टार्ट होईल, तेव्हा या गोष्टी का बरं लक्षात ठेवल्या, त्या गोष्टी क्लिअर होऊन जाणार. ओके, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण नाही. तर बघा बेटा, याच्यावर आता मग बोर्डामध्ये कसा क्वेश्चन्स येऊ शकतो आणि तो क्वेश्चन तुम्ही कसा इझी पद्धतीने सॉल्व करायला पाहिजे. बघा क्वेश्चन, obtain the expression for the time period obtain the expression for the time period of a magnet vibrating in uniform magnetic field and performing सिम्पल हार्मोनिक मोशन. ठीक आहे बेटा, अशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो, आहे की नाही. जो काही बार मॅग्नेट आहे त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये काहीतरी डिस्प्लेसमेंटने ठेवल्यामुळे जेव्हा पॅरलली ठेवतो तेव्हा तो व्हायब्रेट नाही होत. जेव्हा तो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डला तो जेव्हा आपण पॅरलली ठेवला सुरुवातीला, तेव्हा तो डिस्प्लेस झाला की तेव्हा तो व्हायब्रेट झाला का नाही. तो व्हायब्रेट कधी होतो, जेव्हा आपण काहीतरी अँगलनी त्याला डिस्प्लेस करतो किंवा त्याची पोझिशन तशी सेट करतो, तेव्हा काय होतं बेटा, तो व्हायब्रेशन्स परफॉर्म करायला लागतो. मग तो जर व्हायब्रेशन्स परफॉर्म करायला लागला तर तो ऑसोलेट व्हायला लागला. आणि कसा ऑसोलेट व्हायला, अँग्युलर ऑसोलेशन्स परफॉर्म करायला लागला. मग अँग्युलर ऑसोलेशन परफॉर्म करत आहे तर याच्यासाठी त्यांनी काय म्हणतात, तुम्ही टाईम पिरियड फाइंड आउट करा. बघा, अतिशय सिम्पल एक्झाम्पल आहे. फक्त काही गोष्टी आपण तो चॅप्टर न शिकल्यामुळे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, तुम्हाला क्लिअर होऊन जाणार. बघा, तर यामध्ये पहिला पॉईंट घ्यायचा, इफ बार मॅग्नेट ओके, बार मॅग्नेट तुम्ही जनरली मला वाटते सगळ्यांनी बघितलेलं असेल. इज फ्रीली सस्पेंडेड in the plane of
युनिफॉर्म सस्पेंड केला आहे बेटा कुठेतरी, त्याला म्हणजे धाग्यानी दोऱ्यांनी बांधून रिजिड सपोर्ट आहे त्याला. ओके, सस्पेंडेड हां इन द प्लेन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे कशा प्रकारे बेटा, सपोज हा एक टेबल आहे ठीक आहे नाही, हा एक सपोज टेबल आहे बेटा. ओके, इथे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनने, तर तो बार मॅग्नेट बेटा आपण असा सस्पेंड केला आहे. ओके, काहीतरी रिजिड सपोर्ट. ओके, अशा प्रकारचं ते एक्झाम्पल आहे. ओके, सुरुवातीला तो पॅरलल ठेवला होता आपण. ओके, नंतर काय केलं आपण, त्याला थोडंसं डिस्प्लेस केलं. काय केलं, त्याला थोडंसं अँगलनी काय केलं आपण, त्याची पोझिशन चेंज केली होती. ओके, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कॉमा it remains in equilibrium, it remains in equilibrium, it remains in equilibrium with the axis parallel to the direction of the field, parallel to the direction of डीप फील्ड. ठीक आहे बेटा, सुरुवातीला काय होतं बेटा, तो जो काही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड होती याला जो काही बार मॅग्नेटचा ॲक्सिस आहे ना तो पॅरलली होता. सुरुवातीला कसा होता बेटा, तो पॅरलली होता. म्हणजे असा होता. आपण काढून टाकू, ती डायग्राम काढून टाकूया. बघा, ही झाली मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे ना, ही झाली मॅग्नेटिक फील्ड, ही झाली मॅग्नेटिक फील्ड. ओके, तर सुरुवातीला जो काही बार मॅग्नेट होता तो बेटा असा, सपोज इथं बार मॅग्नेट कन्सिडर केला. हा झाला नॉर्थ पोल, हा झाला साऊथ पोल. ओके, तर बघा बेटा, हा बार मॅग्नेटचा ॲक्सिस झाला आहे की नाही, हा बार मॅग्नेटचा ॲक्सिस झाला. इथं थिटा इक्वल्स टू किती आहे रे, 0 डिग्री आहे. कारण कोणताच अँगल क्रिएट नाही झाला म्हणजे या मॅग्नेटिक फील्डच्या लाईनचा आणि त्याच्या ॲक्सिसचा. सुरुवातीला या पोझिशनला होता बार मॅग्नेट, सस्पेंड केलेला. ओके, कसा केला होता बेटा, सस्पेंड केलेला. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतर बघा सेकंड पॉईंट घ्या. इफ इट इज गिवन अ स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा काय केलं आता आपण, त्याला स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याला आपण देऊन राहिलो. ओके, इफ इट इज गिवन ए स्मॉल अँग्युलर displacement theta, okay, about an axis passing through its center, बघा बेटा, मी तो जो काय ॲक्सिस आहे मी तो दाखवला आहे, त्याच्या सेंटरमधनं पास होत आहे. ओके, त्याला काय केलं बेटा, इफ इट इज गिवन अ स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्याला आपण काहीतरी थोडंसं एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला आणि काहीतरी अँगलनं त्याला काय केला बेटा, आपण डिस्प्लेस केला. ओके, अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर, फुल स्टॉप. ओके, परपेंडिक्युलर टू इटसेल्फ and to the field and release it perform angular oscillation. ठीक आहे ना, अँग्युलर व्हायब्रेशन ऑसिलेशन एकच शब्द झाला. काय केलं बेटा, सुरुवातीला ठीक आहे तो पॅरलली होता, मग काय केला बेटा, आपण त्याला स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिला, नंतर सोडून दिलं. बघा आता त्याची एक डायग्राम काढून घेऊया, म्हणजे तुमचा पॉईंटच क्लिअर होऊन जाते या 2 पॉईंटमध्ये. बघा, ही झाली बेटा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्ड इज डिनोटेड बाय बी. ओके, नंतर तो बार मॅग्नेट काय केला बेटा, आता आपण असा केला बेटा. ओके, हा झाला नॉर्थ पोल, हा झाला साऊथ पोल. इथं लक्षात. ओके, सपोज इथे पण एक मॅग्नेटिक फील्ड आहे, तर काय केलं बेटा, त्यांना अँगल थीटा काय केलं त्याने, अँगल क्रिएट, अँगल थीटा. इथं लक्षात, त्या बार मॅग्नेटचं काहीतरी लेंथ 2L घेऊन घ्या. ओके, त्या बार मॅग्नेटची लेंथ 2L. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. इथे लक्षात बेटा असं झालं. ओके, काय झालं, इफ इट इज गिवन अ स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा
an axis passing through its center. Okay, perpendicular to itself and to the field and release to perform the angular motion. म्हणजे तो काय केला बेटा, सस्पेंडेड होता. ओके, त्याला काय केलं आपण, सपोज हाताने पकडलं आणि थिटा अँगलनी काय केलं, डिस्प्लेस केलं. नंतर काय केलं बेटा, रिलीज केलं. नंतर काय केलं बेटा, रिलीज केलं. रिलीज केल्यानंतर बेटा तो व्हायब्रेशन परफॉर्म करायला लागला किंवा ऑसोलेशन परफॉर्म करायला लागला. तर त्याच ऑसोलेशन्सला काय म्हणलं आपण, अँग्युलर, कारण की तो सर्क्युलर आर्कमध्ये व्हायब्रेशन परफॉर्म करत आहे. याच्या लक्षात. अशा प्रकारे आपला हा झाला बेटा सेकंड पॉईंट. Now we will discuss the third point. बघा, let mu be the magnetic dipole moment, magnetic dipole moment, and be the magnetic field. बघा बेटा, आता हा बी म्हणजे तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड समजला आहे. म्यू म्हणजे काय रे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके, तर हा जो काही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट वगैरे हा कॉन्सेप्ट बेटा डिटेलमध्ये आपल्याला ते शिकायचा आहे. फक्त तुम्ही सुरुवातीला याचे नोटेशन्स आणि याचे काही इतर रिलेशन्स लक्षात ठेवा. बाकी काही टेन्शन घेऊ नका. आपण जो तेव्हा धडा करणार, तुम्हाला बोर्ड एक्झाम देण्याच्या अगोदर तो कॉन्सेप्ट समजून जाणारच. ओके, तोपर्यंत सध्या एवढंच लक्षात ठेवा की जो काही म्यू दिलेला आहे तो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे आणि बी तर माहीतच आहे मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, आता बघा चौथा पॉईंट. त्यानंतर बघा, इन द डिफ्लेक्टेड पोझिशन. ओके, इन दी डिफ्लेक्टेड पोझिशन म्हणजे बेटा काहीतरी अँगल पोझिशन. ओके, काहीतरी अँगल डिफ्लेक्शन झालं ना त्याचं, आहे की नाही. इन द डिफ्लेक्टेड पोझिशन, ओके, a restoring torque acts on the magnet that tends to bring it back टू इट्स इक्विलिब्रियम पोझिशन किंवा टू इट्स ओरिजिनल पोझिशन पण म्हणू शकतो. बघा बेटा काय होते ना, आता बघा ठीक आहे, तुम्ही काहीतरी एक्सटर्नल फोर्स लावून त्याला डिफ्लेक्ट केला. ओके, पण तो डिफ्लेक्ट केला आहे की नाही. तुम्ही डिफ्लेक्ट केला म्हणजे काय केलं बेटा, तुम्ही त्याच्या टॉर्क रिस्टोर केला आहे की नाही. तुम्ही काय केलं बेटा, त्याच्या टॉर्क रिस्टोर केला. मग तो रिस्टोरिंग टॉर्क काय करते, त्याला ओरिजिनल पोझिशनला वागे किंवा परत आणण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. ठीक आहे, हे आपण तिथे पण शिकलो होतं. जेव्हा मॅग्नेटिक मेटॅलिक डिस्क होती तिला काय केलं होतं, आपण ट्विस्ट केलं होतं. त्या ट्विस्टमुळे काय झालं बेटा, आपण त्याच्यामध्ये टॉर्क रिस्टोर केला. मग तो रिस्टोर टॉर्क काय करतो, पुन्हा तुम्हाला ओरिजिनल पोझिशनला त्या मेटॅलिक डिस्क वापस घेऊन यायला मदत करतो. सेम गोष्ट इथेच झालेली आहे. ओके, बघा आता मग त्याचा त्या मॅग्निट्यूड काय राहणार आहे त्या टॉर्कचा. बघा, द मॅग्निट्यूड ऑफ दिस टॉर्क, द मॅग्निट्यूड of this torque, okay, is tau equals to mu b sin theta. याच्या लक्षात बेटा फक्त हा एक रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. tau equals to mu b sin theta, where mu is nothing but magnetic dipole moment, b is nothing but what, a magnetic field. okay, आणि sin theta is nothing but the angle. okay, आता बघा बेटा, sin theta is very small and that is nearly equals to theta. Therefore this equation becomes tau equals to mu b theta. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. tau equals to mu b theta, काही हरकत नाही. सहावा पॉईंट. ओके, बघा, फॉर clockwise angular displacement theta, the restoring torque is in the anti-clockwise direction,
डायरेक्शन बघा बेटा काय होते बघा, हा 6वा पॉईंट काय होते ना की तो डिस्प्लेस बेटा है बघा, तो जो काही डिस्प्लेसमेंट आहे ना असा क्लॉकवाईज होता आहे बेटा. ओके, जो काही डिस्प्लेसमेंट तिथं आहे तो क्लॉकवाईज होता आहे. तर आता त्याला डिस्प्लेस आपण क्लॉकवाईज करून राहिलो तर जो काही टॉर्क राहतो तो अँटी क्लॉकवाईज डेव्हलप होणार. जो काही रिस्टोरिंग टॉर्क राहतो तो कसा डेव्हलप होणार, अँटी क्लॉकवाईज. त्याच्यामुळे डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. देअर फोर टॉ इक्वल्स टू ओके मोमेंट ऑफ एनर्शिया आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट सॉरी अँग्युलर ॲक्सलरेशन. हा तर रिलेशन आपण तिथं पण शिकलो अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन डिराईव्ह करताना. बघा आता याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. ओके, येतं लक्षात. टॉ इक्वल्स टू आय इंटू अल्फा. ओके, इथं मला मायनस द्यावं लागणार. आता इथे मला काय द्यावं लागणार, मायनस. का बरं, कारण की अँग्युलर डिस्प्लेसमेंट ओके आणि जो काही रिस्टोरिंग टॉर्क आहे याच्यामध्ये निगेटिव्ह साईन कशामुळे आली, कारण की डायरेक्शन अपोजिट आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट टॉकवाईज आहे तर रिस्टोरिंग टॉर्क अँटी क्लॉकवाईज. आता बघा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आहे की नाही. आता इथं फक्त मला लिहून टाकावं लागेल की फक्त वेअर आय इज नथिंग बट आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया of the bar magnet and alpha is the angular acceleration. है कि नहीं. चलो तो बघा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 I into alpha is equals to minus mu b theta. Therefore angular acceleration equals to minus mu b theta divided by moment of inertia. हे तर लक्षात. आता एक लक्षात घ्या बेटा, हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्यू, त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड बी आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काय कॉन्स्टंट. म्हणून अँग्युलर ॲक्सलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे हीच केस आपण अँग्युलर ॲक्सलरेशनमध्ये बघितलं होतं. ओके, त्याच्यामुळे बघा आता आपल्याला हा पॉईंट लिहावा लागणार. हा कितवा क्रमांकाचा एक जो पॉईंट आहे, 7व्या क्रमांकाचा. बघा या 7व्या पॉईंटमध्ये काय लिहायचं आपल्याला, सिन्स म्यू कॉमा बी अँड आय आर कॉन्स्टंट्स. ओके, देअरफॉर याला एक काम करूया, इक्वेशन नंबर 3 देऊन द्या. देअरफॉर इक्वेशन 3 shows that angular acceleration is directly proportional to, बघा म्हटलं मी, is directly proportional to the angular displacement. And directed opposite है कि नहीं, and directed opposite to that angular acceleration, sorry angular displacement. रे बाबा येतं लक्षात बेटा, कारण की बघा दोघांच्या मधात निगेटिव्ह साईन आहे. परत अँग्युलर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट तर क्लॉकवाईज होत आहे. ओके, आणि रिस्टोरिंग टॉर्क असं होत आहे. आणि रिस्टोरिंग टॉर्कच काय करतो बेटा, त्याला ॲक्सलरेशन देतो. कोणतं ॲक्सलरेशन देतो, अँग्युलर ॲक्सलरेशन. येतं लक्षात. चला काही हरकत नाही. ओके, हेन्स द मॅग्नेट performs angular सिम्पल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. आता लास्ट पॉईंट राहिला बेटा, ज्या पॉईंटमध्ये आपल्याला टाईम पिरियड करायचा आहे आणि ज्यासाठी हा एक्झाम्पल होता. बघा या लास्ट पॉईंटमध्ये आपण टाईम पिरियड काढण्याचा प्रयत्न करूया. बघा द टाईम पिरियड ऑफ व्हायब्रेशन्स of the magnet is given by
तीच बेटा सरळ टी इक्वल्स टू 2 पाय बाय ओमेगा. आता बघा ओमेगा स्क्वेअर इज नथिंग बट ॲसलरेशन. ओके पर युनिट डिस्प्लेसमेंट किती रे बाबा थिटा पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता बघा आता ॲसलरेशन आपल्याला माहीत आहे की नाही. ॲसलरेशन इज इक्वल्स टू म्यू बी थिटा डिवायडेड बाय इक्वेशन 3 आहे की नाही. युझिंग इक्वेशन 3 आहे की नाही. बघा युझिंग एक काम करू सर्वप्रथम इथे हे टाकून देऊ पहिले. टी इक्वल्स टू 2 पाय बाय ओमेगा. ओमेगा इज नथिंग बट बेटा स्क्वेअर रूट ऑफ अल्फा डिवायडेड बाय थीटा. स्क्वेअर रूट ऑफ अल्फा डिवायडेड बाय थीटा. आता युझिंग इक्वेशन 3 अल्फा इक्वल्स टू मायनस म्यू बी थीटा डिवायडेड बाय आय. ओके आता फक्त काय घ्यायचं बेटा याचा फक्त मॅग्निट्यूड घ्यायचा, निगेटिव्ह साईन नाही घ्यायची. ओके आत्ता जसं रिसेंटली केलं. टी इक्वल्स टू 2 पाय डिवायडेड बाय ओके अल्फाच्या जागी म्यू बी थीटा डिवायडेड बाय आय आणि डिवायडेड बाय थीटा. काय घेतलं बेटा आपण फक्त याचा मॅग्निट्यूड घेतला. टाईम पिरियडमध्ये काय यूज करता याचं फक्त मॅग्निट्यूड. आपल्याला त्या निगेटिव्ह साईनचं काहीच घेणं देणं नाही. बघा थोडे कॅल्क्युलेशन्स करा. टी इक्वल्स टू 2 पाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ म्यू बी थीटा डिवायडेड बाय आय इंटू थीटा. थीटा गेट कॅन्सल देअरफॉर 2 पाय डिवायडेड बाय म्यू बी डिवायडेड बाय आय. यू कॅन राईट 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ आय बाय म्यू बी. झालं. देअरफॉर टाईम पिरियड टी इक्वल्स टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ आय बाय म्यू बी. दिस इज नथिंग बट द टाईम पिरियड फॉर द magnet vibrating in a uniform magnetic field. Then this is the time period of a bar magnet while performing angular simple harmonic motion. Okay, on displacing with angle theta in uniform magnetic field. झालं बेटा. अशा प्रकारे आजचं आपलं लेक्चर इथं संपूया. ओके तर अशा प्रकारे बेटा त्या बार मॅग्नेटचा आपण व्हायब्रेशन्स परफॉर्म केल्यानंतर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण टाईम पिरियड काढण्याचा प्रयत्न केला. ओके बघा बेटा आता या चॅप्टरचा ऑसोलेशनमध्ये एक सर्वात लास्ट कॉन्सेप्ट राहिला डॅम्प ऑसोलेटर म्हणून. या डॅम्प ऑसोलेटरवर आपल्याला जवळजवळ 2-3 क्वेश्चन डिस्कस करायचं आहे. त्यानंतर ऑसोलेशन हा युनिट कंप्लीट होऊन जाणार. ओके बेटा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.